आणि यानंतर मी विनंती करेन सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय अभिजित पवार सर यांना. सकाळ माध्यम समूहानं संतुलन तळागाळात पोहोचवण्याचं खूप महत्त्वाचं काम केलं. श्री गुरूंचे जे विचार होते हे विचार वाचकांसाठी किती महत्त्वाचे आहेत, ते त्यांच्या आयुष्यामध्ये कसा आमूलाग्र बदल घडवू शकतात याची जाणीव माध्यम समूहानं आपल्या सगळ्यांना करून दिली. आणि हे सगळे विचार आपण पुरवण्यांमधून लेखांमधून सातत्यानं वाचत आलो आणि आपण या सगळ्या बाबतीमध्ये सज्ञान होत गेलो. मी अभिजित पवार सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला आजच्या या प्रसंगी मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आदरणीय परमपूज्य स्वामी गोविंदगिरी महाराज, आपल्या लाडक्या खासदार मेधाताई कुलकर्णी, माझे मित्र सुनील आणि मालविका तांबे, पंडितजी वसंतरावजी गाडगीळ, गुरुजींचे धाकटे भाऊ श्रीपाद काका, मी त्यांना श्रीपाद काकाच म्हणतो, श्रीपादजी तांबे, प्रेक्षकांमध्ये उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो, जेव्हा सुनीलनी कल्पना मांडली आपण आता असा एक कार्यक्रम करायचा आहे आणि मग मी विचार करायला लागलो की पहिल्यांदा जेव्हा मी 90च्या मला वाटतं 93 साली नुकतंच माझं इंजिनिअरिंग झालं होतं आणि मी काही राज्यस्तरावरती खेळ खेळायचो, त्याच्या इंजुरीज होत्या. मला अनेक डॉक्टरांकडे गेलो होतो, पाठीचं दुखणं होतं, गुडघ्याला त्रास होता, तर खूप काही मला त्या तज्ज्ञांनी सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं की कोणी सांगितलं सर्जरी करायला लागेल, हे करायला लागेल, आणि मला असं काही कुठेतरी वाटत होतं की नाही, सर्जरी मला नाही करायची. मग माझ्या काकींनी सांगितलं की तू कारल्याला का नाही जात, तर तेव्हा त्या परिस्थितीत मी काही करायला तयार होतो. मला काही आयुर्वेद वगैरे याची काही मला कल्पना नव्हती. तिथे गेलो मी कारल्याला आणि अक्षरशः असं वाटलं की स्वर्गात आलोय आपण. तिथली लोकं, माणसं, तिथलं जे काय सगळं कल्चर होतं, ती जी जागा, ती वास्तू, अक्षरशः स्वर्गात आलोय आपण. आणि मला आठवतंय म्हणजे तिथे जेव्हा मी पहिल्यांदा जेवण केलं, सात्विक भोजन काय असतं ह्याचा पहिल्यांदा मला आयुष्यात अनुभव आला. आणि खरं तर त्याचं श्रेय गुरुजींना जातच, म्हणजे नो डाऊट, पण आई म्हणजे विणाताई अन्नपूर्णाच होत्या आणि त्यांच्या कृपेने, आशीर्वादाने आज आश्रमामध्ये जे काय चाललेलं आहे, ती जी शक्ती आहे मध्ये, मेधाताई तुम्ही म्हणाला, मला वाटतं कॉम्पेअर म्हणाले की आज मालविकाचा जो साथ आहे तसंच आज आईंचा पण तेवढंच योगदान या कार्याला आहे, हे विसरता कामा नये. मी जेव्हा तिथे सगळ्यांशी बोलत होतो आणि मला आठवत होतं की एक दिवस आम्ही पंगत होती, जेवण चालू होतं आणि माझ्या बाजूला एक जर्मन जोडपं बसलं. तिथे विदेशातली अनेक लोकं येत होती आणि कोणीतरी श्लोक सुरू केला, मला वाटतं त्यांनीच श्लोक म्हणायला लागले आणि मला कळेना, म्हटलं ह्याचा अर्थ काय. तर त्या जर्मन दाम्पत्याने मला सांगितलं ह्याचा अर्थ काय, आणि मला आश्चर्य वाटलं की अरे बापरे, म्हटलं हे जर्मनीवरून येत आहेत आणि ते आपली संस्कृत भाषा समजतात, त्याचा अर्थ मला सांगतायत. म्हणून एक कुतूहल निर्माण झालं. काही दिवस गेले, माझ्या गप्पा सुरू झाल्या आणि मग त्यांच्या बरोबर संवाद साधला. ते मला काय काय सांगत होते की गुरुजी असे आहेत, तसे आहेत, आणि आश्रमामध्ये सगळीकडे गुरुजींचे फोटो होते. तर मला कळेना की हे तर डॉक्टर आहेत आणि फोटो का सगळीकडे लावलेत. ते म्हणाले नाही, हे आमचे गुरु आहेत. तेव्हा गुरु काय, गुरु म्हणजे काय याची मला काही कल्पना नव्हती. तर मी म्हणालो ठीक आहे, डॉक्टर उत्तम आहे, सगळं छान आहे, पण हे गुरु वगैरे काय त्याची मला काही जाणीव नाही, कल्पना नाही. ते मला म्हणाले की तुम्ही सत्संगाला का नाही येत. ते म्हणाले की ठीक आहे, येतो मी. आणि त्या सत्संगामध्ये अनेक जण प्रश्न विचारायचे, गुरुजी उत्तर द्यायचे, नाना तऱ्हेचे विषयावरती ते संवाद साधत असेल. आणि एका प्रश्नाचं उत्तर देताना ते असं काहीतरी म्हणाले की कधी कधी सासू असते, ती मुलीला काहीतरी सांगत असते, पण तो इशारा सुनेकडे असतो. असं एक उत्तर माझ्या मनात लक्षात आहे. काही दिवस गेले आणि
तिथे ट्रीटमेंटच्या रूम्स असतात, तर तिथे मी गेलो होतो. त्या जे जर्मन दाम्पत्य होतं त्यांच्याकडे मी, ते म्हणाले की अशी अशी काहीतरी पुस्तकं आहेत गुरुजींनी लिहिलेली, ते तुम्ही वाचा. तर मी आणायला त्यांच्या खोलीमध्ये गेलो आणि परत तिथे मी गुरुजींचा फोटो बघितला. तर मी त्यांना विचारलं, म्हणलं हा फोटो का तुम्ही ठेवला आहे आणि सगळे तुम्ही फोटो घेऊन फिरता त्यांचं? तर ते जर्मन म्हणाले की नाही, फोटोमधून ती ऊर्जा असते आणि आम्ही जर्मनीत गेलो तर गुरुजी तिथे नसतात, पण आम्ही त्यांच्यावर संवाद साधू शकतो. तर मला असं वाटलं हे काहीतरी आता अति चाललं आहे, असं काही फोटोमधून काही कोणी काय संवाद करू शकतं का? तर मी म्हणाल ठीक आहे, चांगले आहेत विचार, काहीतरी ऐकलं. आणि काही दिवस गेले आणि माझ्या त्या वयामध्ये एक अडचण होती माझ्या आयुष्यात आणि त्याचं काही झालं तरी मला उत्तर मिळत नव्हतं. म्हणजे मी अनेक वर्ष विचार करत होतो काय याच्यातून कसं बाहेर पडायचं वगैरे वगैरे. आणि माझी दुसऱ्या दिवशी थेरपी होती. थेरपी झाल्यानंतर परत वरती गुरुजींचा फोटो होता. तर मी फोटोकडे बघितलं, म्हटलं मला एक माहिती नाही, म्हटलं मी मनात असं विचार करत होतो की तुम्ही खरंच कोणी गुरु वगैरे असला तर माझी अडचण आहे ती अडचण जरा सोडवायला तुम्ही मदत करा, असं मी मनात विचार केला. आणि असं त्यांच्या डोळ्यात मी बघत होतो आणि एकदम असं काहीतरी एक असं हे आलं की 2+2 इज नॉट इक्वल टू 4. तर मला काही कळलं नाही. म्हटलं की माझंच काहीतरी मनातली माझी काहीतरी एक कल्पना असेल. म्हटलं हे काय असं उत्तर असू शकत नाही. मी दिवस गेले. ते जर्मन कपल जाणार होतं परत जर्मनीला. ते म्हणाले की आजचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि अशी प्रथा असते की जाताना आम्ही त्यांना गुरुजींना फुलं देतो आणि जर्मनीला परत जातो आम्ही. तर तुम्हाला वेळ असेल तर या आमच्याबरोबर. तर म्हटलं ठीक आहे. मी पण त्यांच्यावर गेलो. आता गुरुजींची तेव्हा जी व्हिजिटिंग रूम होती तर गुरुजी समोर बसलेत. त्यांच्या समोर म्हणजे गुरुजींच्या समोर ते जर्मन कपल होतं आणि मी बाजूला असा डावीकडे बसलो होतो आणि ते दोघं बोलत होते. मी आपलं ऐकत होतो आणि गुरुजी त्यांच्याकडे बघून असं बोलता बोलता जस्ट माझ्याकडे असे कटाक्ष केले आणि असं मला म्हणाले 2+2 इज नॉट इक्वल टू 4. आणि मला एकदम असं म्हटलं का. आणि असं बघता बघता परत त्यांच्याकडे ते बघायला लागले आणि त्यांनी जे उत्तर दिलं तुम्हाला म्हणजे कदाचित विश्वास बसणार नाही, पण त्या क्षणापासून तो जो काय माझी जी अडचण होती ती अडचण माझी दूर झाली. आणि तरी मला असं नक्की नव्हतं की हे सगळं खरंच होतं का, माझ्या मनात काहीतरी हा भ्रम आहे. मग अनेक असे अनुभव यायला लागले गुरुजींचे आणि मला लक्षात आलं की नाही, ही काहीतरी एक वेगळी व्यक्तिमत्व आहे. गुरुजींचं मी जर का बघितलं म्हणजे 30 वर्ष मला त्यांचा सहवास मिळाला आणि अगदी त्यांचं जे मग मी असं म्हणता येईल की एक चालतं फिरतं एक विद्यापीठच होतं. म्हणजे तुम्हाला फॉर्मल डिग्रीची आवश्यकता नाही. गुरुजींबरोबर तुम्ही जर का अगदी 1 तास जरी मिळाला तर जे काय आपल्याला शिकायला मिळत असेल ते म्हणजे कुठेही पुस्तकात आपल्याला असं काहीतरी शिकता येणार नाही. लहानपणापासून म्हणजे हे आयुर्वेदाची त्यांनी जरी फॉर्मल डिग्री घेतली असेल तरी अगदी लहान वयात त्यांना हे पूर्ण सगळं आयुर्वेद वगैरे सगळं समजत होतं. ते शिकले होते गुरुजींच्या वडिलांमुळे, आजोबांमुळे. एक सगळीच एक वेगळी एक शक्ती त्यांच्यामध्ये होती. आणि लोकांकडून ऐकत होतो की हे असे होते, गुरुजींनी हे केलं ते केलं. म्हणजे मग गुरुजींनी जेव्हा इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, त्यांच्या वडिलांचे आजोबांचे एक मित्र होते, त्यांनी त्यांना सांगितलं की गुरुजींनी सांगितलं की तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री घ्या. म्हणून ते मेकॅनिकल इंजिनियर. मी सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि अनेक वेळा असं लक्षात आलं की गुरुजी जेव्हा एखाद्या वस्तूकडे बघायचे, एखाद्या कुठल्याही विषयाचा अभ्यास करायचे, तर त्या इंजिनियरचं जे काय म्हणता येईल एक लॉजिक असतं, त्या लॉजिकप्रमाणे ते सगळं त्या खोलात जाऊन त्यांचं पूर्ण अभ्यास करण्याची सवय होती. कुठलंही म्हणजे आम्ही कुठेतरी शॉपिंगला गेलो, कुठेतरी काहीतरी काय कॅमेरा घ्यायचा, मायक्रोफोन घ्यायचा, तर गुरुजी अगदी खोलात जायचं की याचं काय आहे, याची टेक्नॉलॉजी काय वगैरे वगैरे. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा बॉबिन्स जेव्हा ते नोकरी करत असे तर इंजिनिअरिंग आणि डिझाईन ह्याच्यामध्ये गुरुजी एक काय म्हणता येईल अथॉरिटी होते, एक अधिकारी व्यक्तिमत्व होते. कुठलंही क्षेत्र 18 क्षेत्र आम्हाला माहिती आहेत की ज्याच्यामध्ये गुरुजींनी मास्टरी मिळवली. म्हणजे आपण म्हणतो जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन, इथेच ते मास्टर होते प्रत्येक क्षेत्रामध्ये. म्हणजे इंजिनिअरिंग डिझाईन बॉबिन्स असो, काही त्यांनी कुठेतरी काहीतरी एक शिल्पकला असेल, त्याच्यात जे डिझाईनचं त्यांचं जे काय एक नजर होती, एक अधिकार होता, विलक्षण होता. जेव्हा त्यांनी आयुर्वेदाचं हे सगळं फॉर्मल सगळं सुरू केलं, म्हणजे आज पुस्तकं लिहिली, कोर्सेस केले. म्हणजे आज मला वाटतं आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये देखील त्यांची साधी सोप्या भाषेत आयुर्वेदावरती पुस्तकं आहेत. संगीत शास्त्र असेल
म्हणजे संगीतावरती सुद्धा त्यांचा कमांड आणि जो काय त्यांचा अभ्यास होता, असं नाही की ते कुठेतरी शिकले, पण कुठला स्वर कुठल्या श्लोकाला द्यायचा आहे, स्तोत्राला द्यायचा आहे, त्याचा इफेक्ट काय. इथे पुजारी गुरुजी बसलेत. अनेक वेळा असं झालं होतं की कधी कधी ते जेव्हा चर्चा करायचे गुरुजींबरोबर की आपण काय लक्ष्मीपूजन करतो, हे करतो, मग त्याचा इफेक्ट का होत नाही, अनेक ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे. मग गुरुजींनी सांगितलं होतं की तुम्ही असं जर का सगळं केलं, अशा पद्धतीने त्याचा अर्थ गुढार्थ आहे, हा सगळा त्यांनी अनेक जणांना समजून सांगितला आणि त्याचे मग वेगळे परिणाम आपल्याला दिसायला लागले. ज्योतिषशास्त्र असेल म्हणजे त्यांचं जे काय कमालीचं कमांड, म्हणजे ज्योतिषशास्त्र असेल किंवा नाडी परीक्षा असेल, रांगोळी काढायचे गुरुजी, प्रदर्शन होतं, एखाद्याला वाटलं की ते अशी कार्पेट केलं होतं तर कोणीतरी चुकून जाऊन तिथे बसणार होतं. म्हणजे चित्रकला असेल, संगीत असेल, साहित्य असेल, अगदी साममध्ये काय एखादा आमचा भैरोबासारखा एक प्रोग्राम त्यांनी त्याचं पूर्ण लेखन केलं. म्हणजे आम्ही जेव्हा चर्चा करायचो तर गुरुजींना प्रोडक्शन कसं करायचं, कॅमेऱ्याची माहिती, एखादा सिनेमॅटोग्राफी म्हणजे काय, कुठला क्षेत्र असं नाही की त्याच्यात त्यांचा अधिकार नाही. आणि कळायचं नाही की गुरुजी कधी शिकला तुम्ही, कारण कसं आहे तुम्हाला येतं आहे हे सगळं जे काय त्यांनी केलं. म्हणजे गुरुजींचं वय काय, जरी ते 80 वर्षाचं आयु असेल तरी 1 वर्ष म्हणजे 1 दशक होतं. म्हणजे 800 वर्षात जे एखादी व्यक्ती काम करू शकेल ते गुरुजींनी 80 वर्षात करून दाखवलं. आणि हे जे सगळं 40 वर्षाचं आपण म्हणतो, हे 40 वर्षाचं नाही आहे. हा प्रवास मी म्हणतो 400-500 वर्षाचा कमीत कमी प्रवास आहे. मी सुनीलला तेच म्हणणार, म्हटलं सुनील 40 वर्ष कसं म्हणतोयस तू. तो म्हणाले पण फॉर्मली आपण 83 साली सुरू केलं त्याच्यामुळे 40 वर्ष, पण त्याच्या आधीपासून हे सगळं सुरू झालेलं होतं. जसं मी म्हणत होतो की गुरुजींनी एक जर्मनीमध्ये सुद्धा वेदिक लाईफस्टाईल कशी जगायची हे त्याच्यावरती त्यांना एक जागतिक त्यांना एक अवॉर्ड मिळाला की कसं आपण जीवनशैली जगली पाहिजे. आपण वाचतो म्हणजे अनेक गुरु असतात की जे सांगतात की भगवद्गीतेमध्ये असं लिहिलं आहे, या काय पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे वगैरे वगैरे, पण ते आचरणात कसं आणायचं, दैनंदिन जीवन मध्ये आणायचं कसं, उतरवायचं कसं, हे गुरुजींचं जर का तुम्ही आयुष्य बघितलं तर आपण जसं म्हणतो की महाभारतात कुठलाही प्रसंग सगळे प्रसंग आहेत, तर गुरुजींच्या आयुष्यामध्ये आपल्याला असं दिसतं की बाबा हे अनेक प्रसंग आले तर आपण कसं हे आपण जगू शकतो जीवन. अगदी जेव्हा त्यांनी व्यवसाय सुरू केला, म्हणजे मी स्वतः त्यांच्याकडून एवढ्या गोष्टी शिकलो आहे, म्हणजे कुठली गोष्ट शिकलो नाही असं नाही आहे. व्यवहार आहे, व्यवसाय आहे, आज या कलियुगामध्ये कसं आपण सगळं करायचं, आपण म्हणतो हे वाचतो आपण सगळं, आणि मग असं वाटतं की अशा या कलियुगामध्ये कसं काय आपण जगू शकतो, नीतिमूल्य कशी सांभाळायची, पुढच्या पिढीला काय सांगायचं, स्वतः आपण कसं जगायचं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे गुरुजींचं आयुष्य आहे. म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्ट, मग ते कुटुंबामध्ये वसुदैव कुटुंबकम आपण म्हणतो, पण ते खऱ्या अर्थाने आचरणात आणलेलं हे गुरुजींनी केलं होतं. गुरुजींच्या कुटुंब म्हणजे फक्त सुनील मालविका नाही, आम्ही सगळे आणि परदेशातले कितीतरी असंख्य लोक या कुटुंबाचा एक भाग होते. आणि हा जो एक वारसा आहे आध्यात्मिक आणि भौतिक, हा आता सुनील मालविका, सुष्मिता इथे बसली आहे, हे सगळे हा वारसा चालवत आहेत. याचं कौतुक करण्यासारखे, कारण हे गुरुजी आज जरी देहात नसले तरी तो जो आशीर्वाद आहे आणि तरी याचा विस्तार होतोय, म्हणजे हा एक गुरुजींचाच यांची कृपा आहे आणि चमत्कार आहे. कुठलाही विषय असा नाही आहे की गुरुजींना, म्हणजे मी आठवत आहे की जेव्हा भगवद्गीता, मला तर काय गीतेचा मी विद्यार्थी आहे, स्वामीजी पुढे काय बोलणार, पण मग गुरुजींना मी असे 3 प्रश्न विचारले. म्हटलं गुरुजी भगवद्गीतेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात असं सगळे म्हणतात. ते म्हणाले हो. तर म्हटलं माझ्या मनात 3 प्रश्न आहेत. म्हटलं एक, म्हटलं मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना थर्मोडायनॅमिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता आणि फ्युएल इंजेक्शन सिस्टमवरती मला एक मॅथमॅटिकल प्रॉब्लेम मला तो सोडवता येत नव्हता. म्हटलं भगवद्गीतेमधून तुम्ही हा इक्वेशन सोडू शकता का. दुसरा प्रश्न, क्रिकेटमध्ये यॉर्कर बॉल टाकायचा असेल तर यॉर्कर बॉल कसा टाकायचा. आणि तिसरा प्रश्न, उत्तम चहा करायचा असेल तर तो चहा कसा करायचा. कारण म्हटलं भगवद्गीतेत असं सांगितलं आहे का की असे प्रश्न विचारायचे नाही, अशी काही यादी आहे. लहानपणापासून आम्हाला सांगितलं की कुठलाही प्रश्न विचारा. तर म्हणलं गुरुजी इंजिनियर असल्यामुळे गुरुजींनी भगवद्गीतेतला श्लोक घेऊन इक्वेशन मॅथमॅटिकली डिझाईन करून दिलं. यॉर्करची ट्रॅजेक्टरी कशी करायची हे भगवद्गीतेतून सांगितलं, आणि चहा आहे की यज्ञ कसा आहे याचं त्यांनी उत्तर दिलं. म्हणजे हे असे गुरु नव्हते की काहीतरी वरच्यावर काहीतरी आपलं सांगत बसायचं आणि प्रश्नांची उत्तर द्यायची. आज अगदी मला आठवतं आहे की माझी जेव्हा लग्नाची, म्हणजे माझे आई वडील त्यांच्याकडे गेले होते की त्याला सांगा याला लग्न करायला, हा लग्न काही करत नाही. आज आता माझी मुलं लग्नाच्या वयाच्या आलेली आहेत आणि असं विचार करतो की बापरे आता काय करायचं, कुठे मुलगा मुलगी सून कशी शोधायची, जावाई कुठून येणार देवाला माहिती, बाबा काय सगळं चाललंय. मला वाटतं हा सगळे प्रसंग आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आले असते. माझ्याकडे गुरुजी असल्यामुळे मला कुठलीही आयुष्यात अडचण आली नाही. मला गुरुजींनी उत्तर असं दिलं की तुझं लग्न स्वर्गात ठरलंय, पत्रिका जुळेल आणि
तुझं लग्न छान होईल. आता हे उत्तर दिल्यावरती मला काय म्हणलं, आता काय सांगतायत गुरुजी, कोणाशी लग्न करायचं? इथे माझी पत्नी मृणाल बसली आहे. गुरुजींमुळे माझं लग्न झालं आणि अतिशय सुंदर संसार त्यांच्या कृपेने माझं झालेलं आहे. आणि त्याचं महत्त्व मला आता लक्षात येतं आहे की पत्रिका असो, कुठलाही विषय असो, त्याच्यामध्ये गुरुजींनी जे काय मार्गदर्शन केलं, व्यवसाय करायचा आहे. आत्ताची जी काय परिस्थिती आहे समाजामध्ये, आज राजकारण इथे बिचारे, अरे मेधाती कुठे गेले, प्रचारात गेले, मी असं गडकरींची सभा आहे. तर मी तेच म्हणत होतो, म्हटलं चाललंय काय राजकारणामध्ये, कोण कुठल्या पक्षामध्ये आहे, काय नक्की काय मेसेज काय, आपण सगळे कन्फ्यूज झालो आहे की नक्की चाललंय काय. आज कुठली नोकरी करायची असेल, डिग्री घ्यायची असेल, काय करायचं, याचं सगळे उत्तरं जी आहेत ते गुरुजींचं अक्षरशः जीवन, जर का आता पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे त्यांच्या आत्मचरित्रेचं, जर का सगळ्यांनी वाचलं तर सगळी उत्तरं तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील. अडचण आली की फक्त गुरुजींनी काय केलं ह्याचा मी विचार करतो की कुठलाही प्रसंग, मग कौटुंबिक अडचण असो, सामाजिक अडचण असो, व्यवसायामध्ये असो, फक्त बघायचं की गुरुजींनी काय केलं आयुष्यामध्ये, आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं, जे प्रॅक्टिकल उत्तर मिळतं. नुसतं वरच्यावर काहीतरी भाषण करायचं, व्याख्यान द्यायचं असं नव्हतं. आज मी सुद्धा व्यवसाय करतो, तर अडचणी असतात, पण आज जे काय सगळं व्यवस्थित चाललंय ते केवळ आणि केवळ गुरुजींच्या कृपेने चाललंय. आज आम्ही सकाळमध्ये, तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे आमच्याकडे रोज अग्निहोत्र असतं सगळ्या ऑफिसेसमध्ये. घरात तर आम्ही सगळं अग्निहोत्र वगैरे करतोच, अग्नि उपासना आहे. आज घरात आमच्या स्वतःच्या गायी आहेत आणि आजकाल A2 मिल्क वगैरे आमच्या देशी गायी आहेत. रोज सकाळी गोमूत्र असेल, दूध असेल, पंचामृत असेल, सगळं घरात येतं. हे केवळ गुरुजींच्या शिकवणीमुळे झाले. आणि गुरुजींनी हे सगळं दाखवलं की हे मॉडर्न जीवन जगताना देखील जगून तुम्ही हे सगळं करू शकता. आज तुमच्या सोसायटी आहेत, स्विमिंग पूल करणार, हे करणार, ते करणार, एखादी गोशाळा का नाही करते. मी आज सिटी इंजिनियर विचारायचो की अरे ब्रिटिश सगळे आर्किटेक्ट आणि सगळे शिकून आलेले आहेत, ब्रिटिश लोकांना दूध पिण्याची सवय नव्हती, मग आमच्या गोठ्यांसाठी तुम्ही कधी प्लॅनिंग केलंच नाही, तिथे रिझर्वेशन दिलं नाही, आणि असलं तर नंतर तो गोठा कुठेतरी लांब त्या गायींना कुठेतरी उचलून फेकून द्यायचं, आणि नंतर तो भेसळ करणार नाही तर काय करणार, कारण दुधाची किंमत परत आपण वाढवत नाही. आज ह्या सगळ्या गोष्टी गुरुजींनी सांगितलं की सेंद्रिय शेती तुम्ही करा, छोटी का होईना. आज सोसायट्यांमध्ये तुमच्याकडे प्लॉट्स आहेत, काहीतरी लँडस्केपिंग करायचं, काहीतरी याच्यापेक्षा काहीतरी छान वाफे केले, फळभाज्या केल्या, तर सेंद्रिय पद्धतीने का नाही करू शकत. आणि आज कारल्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे प्रॅक्टिकल दैनंदिन जीवनामध्ये आपण हे सगळं करू शकतो, हे गुरुजींनी आम्हाला दाखवलं. मी गुरुजींचा अगदी थोडक्यात जर का विचार केला तर खऱ्या अर्थाने ते ज्ञानयोगी होते. ज्ञानोपासना जी होती, जे काय शिकवलं ते ज्ञानयोगी होते, ज्ञानी नव्हते. फक्त कर्मयोगी होते. की कर्माची व्याख्या काय, कर्मयोग म्हणजे काय, योगचा अर्थ काय, हे सगळं त्यांनी नुसतं आम्हाला शिकवलं नाही, पण जगून दाखवलं. भक्ती म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. आणि अगदी पतंजली योगसूत्र म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण म्हणतो, पण गुरुजी खरंच तसे होते. असं व्यक्तिमत्व मी तरी आयुष्यात, मी अनेकांना भेटलोय, मोठ्या लोकांना भेटलोय, पण या सगळ्या गोष्टी एका व्यक्तीमध्ये आहेत असं मी तरी बघितलं. जे ते अधिकारी व्यक्ती, म्हणजे असं नाही ते म्हणायचं की ठीक आहे मी समजा संगीत कुठेतरी छंद म्हणून गात असे, पण गुरुजींच्या गर्भसंस्काराच्या म्हणजे CDs ह्याचा एक रेकॉर्ड सेल झाला. गर्भसंस्कारसारखं पुस्तक आज भारतात एक रेकॉर्ड आहे. US काँग्रेसच्या लायब्ररीमध्ये 2 पुस्तकं आहेत, त्याच्यामधलं एक गर्भसंस्कारावरती गुरुजींचं पुस्तक आहे. काय नाही केलं त्यांनी, कुठली अडचण आली, रोग असेल, हे असेल, तर त्या मुळापर्यंत जाऊन पूर्ण आयुष्य कसं बदलता येईल हे सगळं शिकवलं गुरुजींनी. म्हणजे आपण योगसूत्रामध्ये समाधीपाद आपल्याला माहिती आहे, साधनापाद आहे, विभूतीपाद आहे, कैवल्य आहे. या चारही गोष्टी, चारही जे पाद आहेत ते गुरुजींनी आम्हाला दाखवले, चमत्कार दाखवले, पण कधी बोलायला आम्हाला त्यांनी काय परवानगी दिली नाही. म्हणजे आपण बघतो की साईबाबांचे चमत्कार होते, महाराजांचे, गजानन महाराजांचे होते, स्वामी समर्थांचे होते, ते आम्ही बघितले गुरुजींबरोबर. पण गुरुजी म्हणाले की मी हे जर का चमत्कार दाखवायला लागलो सगळ्या समाजाला तर इथे लाईन लागेल आणि लोक फक्त चमत्कार आणि नमस्कारासाठी येतील आणि स्वतःचं जीवन बदलण्यासाठी येणार नाहीत. आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काय सगळी जीवनशैली जी काय तयार केली ती असं केलं की बाबा नाही, तुम्ही इथे जे येणार आहेत कदाचित 5-10% लोक म्हणजे समाजातले जरी बदलले तर अख्खा देश बदलू शकतो, समाज बदलू शकतो, याची त्यांना खात्री होती. आणि त्याच्यामुळे त्यांची इच्छा हीच आमची इच्छा आहे, त्या इच्छेप्रमाणेच आम्ही काम करणार आहोत. उर्वरित जीवन जे आहे ते त्यांनाच आम्ही अर्पण केलेलं आहे. गुरुजींची जी अवस्था होती मनाची ती वेगळीच होती. म्हणजे आपण योगसूत्रामध्ये ऐकतो आपण की क्लेश, काम, विपाक, आशय, अपार अमृष्ट, पुरुष विशेष इति. ईश्वराची व्याख्याच अशी केली आहे पतंजलींनी
की क्लेश नाही. बरं, हे सगळं सांगितलं, पण असं कोणी व्यक्ती तुम्हाला माहिती आहे की अशी अवस्था आहे की क्लेश नाही? आम्ही बघितलं गुरुजींकडे क्लेश नावाचा कॉन्सेप्टच नव्हता. कर्म जे होतं ते कर्मबंध नावाचा प्रकार नाही. विपाक, कुठल्याही फळांची काही अपेक्षा नाही, आशय की त्याचा काहीतरी आता भोग झालाय, हेतू पुढे काही नाही, आणि ह्याच्या पलीकडे अपार अमृत पुरुष विशेष इति ईश्वर. आणि हा जो प्रवास आहे की पुरुष ते पुरुष विशेष, हा जो प्रवास आहे हा गुरुजींनी आपल्यामध्ये आपण या अवस्थेत कसं पोचू शकतो, हे जे कार्य आहे 40 वर्षाचं 50 वर्षाचं गुरुजींचं, हे केवळ आणि केवळ आपल्याला एक मार्ग दाखवला आहे की तुम्ही देखील या अवस्थेत पोचू शकता. त्यांची ईश्वरी अवस्था होतीच, ती त्याची अनुभूती होतीच आम्हाला, पण आपल्यामध्ये देखील ते येऊ शकते आणि ती साधी आणि सोपी आहे, हे गुरुजींनी दाखवलं. मी शेवटी एवढंच म्हणेन की आपल्या सर्वांना सुख, समृद्धी आणि शांती मिळो. गुरुजींचा पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे, ते प्रसादरूपी आपल्याला मिळो. गुरुजींची आपण सगळ्यांनी पुस्तकं वाचावी, ती आचरणात आपण जर का उतरवली तर का नाही आपल्याला सुख, समृद्धी, शांती या समाजाला मिळेल. एवढं सांगून मी माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद सर, आपण खूप छान असं मार्गदर्शन केलं. खरं तर अभिजित पवार सरांना ऐकणं हा एक फार वेगळा विषय असतो. त्याचं कारण असं आहे की सरांनी गुरुजींची जी शिकवण आहे ती नुसती आत्मसात केली नाही, तर ती सकाळ माध्यम समूहांच्या शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत कशी पोहोचेल याचं एक गणित त्यांनी मांडलं. कोरोनाच्या काळानंतर सकाळ माध्यम समूहानं लाईफ इन बॅलन्स नावाचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला, ज्याचा कर्मचारी म्हणून मलाही त्या ठिकाणी सहभागी होण्याची संधी मिळाली आणि अभिजित पवार सरांना, सुनील सरांना ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली. गुरु सरांनी मानलं होतं आणि पुढे ते मानसपुत्रही होते गुरुजींचे. आणि आपण अनेक वेळेला म्हणतो ना की आपल्याला समाजामध्ये आपण विद्याप्राप्तीसाठी गुरुकडे जातो, ज्ञान घेतो आणि मग आपण पुढच्या मार्गाला लागतो. आपण कदाचित अनेक वेळेला विसरूनही जातो. मात्र अभिजित पवार सरांनी ही विद्या आत्मसात केली, संस्कार आत्मसात केले आणि ते मर्यादित न ठेवता स्वतःपुरते ते थेट कर्मचाऱ्यांपर्यंत किंवा जे कोणी याचे थेट लाभार्थी होऊ शकतात त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सर खूप खूप थँक्स, खूप खूप आभार तुमचे की खूप छान पद्धतीनं तुम्ही हे सगळं आम्हा सगळ्यांना शिकवलं.